तर रत्नागिरीमध्ये एवढ्या साऱ्या ठिकाणांना भेट देऊन झाल्यावर रिलॅक्स करण्यासाठी आम्ही आलो या सुंदरशा बीचवर. पण त्याआधी हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर YouTube चॅनलवर. तर गाईज आम्ही आलो आहोत रत्नागिरी फिरायला आणि पहिल्याच दिवशी आम्ही गेलो रत्नागिरी पावस येथील स्वामी स्वरूपानंदांच्या मठामध्ये, गणेशगुळेच्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात, स्वराज्याच्या शेवटच्या गडावर म्हणजेच पूर्णगडावर. आणि एवढं सर्व फिरून व रात्रीचं ट्रेन ट्रॅव्हल करून जेव्हा आम्ही थकलो तेव्हा आम्ही रिलॅक्स करायला चाललो होतो बीचवर. पण तिकडे जाण्याआधी आम्ही पूर्णगड व एका गावाला जोडणारा सी लिंक पाहिला. तो पाहण्यासाठी आम्ही बाईकवर पुढे निघालो, जिथे आम्हाला हा सुंदरसा सी लिंक पाहायला मिळाला. तर हा सी लिंक किंवा याला ब्रिज म्हणा, हा गावखडी व पूर्णगड यांना जोडण्याचं काम करतो. ज्याला पाहून झाल्यावर आम्ही निघालो रत्नागिरीच्या भाटे बीचकडे. तर भाटे बीच हा रत्नागिरीच्या खूप साऱ्या सुंदर बीचपैकी एक सुंदर बीच आहे, जिथे पोहोचल्यावर सर्वात पहिले आम्ही खाल्ली या भाटे बीचच्या चौपाटीवरची भेळ. खूप सुंदर आणि मस्त झणझणीत अशी ही भेळ होती. त्यासोबत करिश्माने दहीपुरी देखील मागवली, जिचा पहिला बाईट घेताच तिचं रिॲक्शन असं होतं. तर श्री स्वामी समर्थ भेळपुरी सेंटर या स्टॉलवरची झणझणीत पण परफेक्टली बॅलन्स अशी दहीपुरी खाऊन झाल्यावर आम्ही गेलो बीचवर, जो खूपच सुंदर होता व इथलं पाणी देखील खूपच स्वच्छ होतं. जिथल्या समुद्राचे व करिश्माचे खूप सारे शॉट्स घेऊन आणि या समुद्राच्या स्वच्छ पाण्यामध्ये थोडा वेळ उभं राहून रिलॅक्स करून आम्ही निघालो पुढच्या बीचवर, जिथे रस्त्यामध्ये समुद्र व सूर्यदेवाचे मिलन होताना पाहत पाहत आम्ही पुढे गेलो मांडवी बीचवर. जिथे पोहोचताच आमच्यासारखा दमून सूर्यनारायण देखील डोंगरापलीकडे अस्ताला जात असताना आम्ही पाहत होतो. तसा हा मांडवी बीच रत्नागिरीकरांसाठी खूपच खास आहे, कारण संध्याकाळच्या वेळेस इथे सर्व प्रकारचे रत्नागिरीकर इथे रिलॅक्स करण्यासाठी येतात, म्हणजे फॅमिली, फ्रेंड्स आणि कपल्स देखील. याला रत्नागिरीचं नरिमन पॉइंट देखील बोलू शकतो, जिथून सनसेट पाहू शकतो, सी शोर आणि सी ब्रीजचा अनुभव देखील घेऊ शकतो. तर या मांडवी बीचवर रत्नागिरीमधील पहिल्या धावत्या आणि सुंदर अशा दिवसाचा आम्ही शेवट केला.